महत्वाची मधून हसन मुश्रीफ विजयी झालेले आहे। समरजित घाटगेंना मोठा धक्का बसलेला आहे। पवार यांच्यासाठी हा अतिशय मोठा धक्का आहे, कारण अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं कॅम्पेनिंग तिथं हसन मुश्रीफांच्या विरोधात करण्यात आलेलं होतं। मोर्चे बांधणी करण्यात आलेली होती। या मतदारसंघात आजवर शरद पवार यांचा शब्द अंतिम आहे असं मानलं जात होतं। त्या मतदारसंघात हसन मुश्रीफ यांनी आपला गड राखलाय हे स्पष्ट होतंय। राजेश क्षीरसागर विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। हा तर केकवॉक होता, काँग्रेसनं दिलेला हा केकवॉक होता। अधिकृत उमेदवार राजेश छत्रपती यांची माघार झाली नसती तर निश्चितपणे राजेश क्षीरसागर यांना कडवी लढत होती, पण त्या ठिकाणी लाटकर हे पाठीमागून पुढे आल्यानंतर ही लढत त्यांच्याकरता सोपी झाली आहे। तुमच्या वतीने दिलं गेलेलं एक अपडेट अजून देऊ, एक अपडेट देऊ। काँग्रेसचे बडे नेते कैलास गोरंट्याल यांचा पराभव झालाय। अर्जुन खोतकर आलेले आहेत। त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी मी फोन लावून दिला खोतकर साहेबांना, खोतकर साहेबांनी डायरेक्ट सांगितलं साहेब मी पेढे घेऊन येतोय। म्हणजे जी तिथल्या जनतेने जे भरभर मतदान केलं होतं, म्हणजे आमच्या उमेदवारांना आत्मविश्वास होता। जसं नीरजननी सांगितलं आत्मविश्वास का केलेल्या कामावर थोडं अभिनंदन त्यांचं करत आहे। रावसाहेब दानवेंनी मदत केली नाही तर ते अर्जुन खोतकरांनी गेल्या निवडणुकीत रावसाहेबांसाठी खरंच काम केलं। एकंदरीत जर आपण बघितलं तर हा पूर्ण इलेक्शन आहे ना, पूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की या महाराष्ट्रामध्ये महायुतीला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाइड विक्ट्री, पूर्ण बहुमत मी सांगत होतो की थम्पिंग मेजॉरिटी मिळेल, आणि आज आपण पाहतोय की लँडस्लाइड विक्ट्री झालेली आहे। लाडक्या बहिणींनी सगळे तुमचे अंदाज फोल ठरवलेले आहेत, आणि लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ सगळे या समाजातले प्रत्येक घटकाने भरभरून महायुतीला मतदान केलं। गेले 2.5 वर्ष या काळामध्ये महायुती तर साताऱ्यातून शिवेंद्रराजे हे सुद्धा विजयी झालेले आहेत। हो, म्हणजे ती एकूण जर लढत आपण लक्षात घेतली कोरेगावमध्ये, खरं तर हे धक्कादायक आहे हेमंत रासनेंचं तिथलं विजयी होणं, कारण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गाजलेली निवडणूक होती, कसब्याची पोटनिवडणूक होती, ज्या पोटनिवडणुकीमध्ये धंगेकरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता, आणि तिथं खऱ्या अर्थानं डेंट बसला पहिला, आणि नंतर लोकसभेची निवडणूक आली। आपण जर पूर्ण ही विधानसभा बघितली ना, तर स्ट्रॅटेजी वाईज जर आपण बघितली तर कुठलीही इलेक्शन आहे ना, ही इन्कम्पन्सी आणि अँटी इन्कम्पन्सी या फॅक्टरवर पहिले प्रामुख्याने लढली जाते। यावेळेस आपण बघितलं कुठेही अँटी इन्कम्पन्सी नव्हती, पूर्णपणे प्रो इन्कम्पन्सी होती, आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष म्हणून यांच्याकडे बोलायला काहीच नव्हतं, फक्त योजनेंचा विरोध करायचा। पहिले लाडकी बहीण ही वायबल नाही, लाडकी बहीण हे पैसे देऊ शकत नाही, अँटी इन्कम्बन्सी लोकसभेत बाहेर पडली, लोकांचा राग बाहेर पडला नाही, त्यावेळेस फेक नरेटिव्ह सेट केला गेला होता। तुम्ही प्लीज लक्षात घ्या, ओबीसी समाजाला ध्रुवीकरण केलं गेलं, त्यांना संविधान बदलणार हे खोटं नरेटिव्ह दिलं गेलं, कुठेतरी मतदारांना फसवता येत। एकच मिनिट राहून त्याच्यामध्ये आपण बघितलं तर एकट्या फडणवीस साहेबांनी जवळपास लाडक्या बहिणींचे 1700 कार्यक्रम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने झाले, शिवसेनेचे वेगळे झाले, असे अजितदादांचे वेगळे झाले, आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर या वेळेस 6% महिलांच्या छोट्या छोट्या 250 बैठका हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने घेतल्या गेल्या, आणि या गोष्टी लोकांना त्याच्यामध्ये साक्षर करण्यात आलं। ही स्ट्रॅटेजी वाईज म्हणून पूर्णपणे सगळ्या ठिकाणी, आता हे भारतीय जनता पार्टीचं आहे, तसंच जसं मगाशी साहेब म्हटले की विचार परिवाराचे अनेक बैठका झाल्या, आणि त्याच्यामुळे जे अटमोस्ट पर्क्युलेशन होतं ते अटमोस्ट पर्क्युलेशन करण्यामध्ये महायुतीला फार मोठं यश आलं, आणि त्या तिकडे महाविकास आघाडी फक्त आणि फक्त विरोध करत राहिली। पर एक अपडेट येत आहे निरंजन, बोरिवलीमधनं आपण परतूर मधून बबनराव लोणीकर आघाडीवर आहेत, आणि म्हणजे ती तर परिस्थिती अशी होती विशाल, संजय उपाध्याय यांचं नाव सुद्धा कोणाला माहित नव्हतं। तुम्ही जास्त सांगू शकाल तिथं? नाही, तिथे आणि गोपाळ शेट्टी, हा तिथे त्यांना लोकसभा नाकारलेली होती। आता त्यांनी यांच्या विरोधामध्ये बंड केलं, पण ते बंड त्यांनी थंड केलं त्यांना बोलून, त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाला,
आणि हे निवडून त्यांना आणण्यात आलं. हे खरं, हे जो विधानसभा मतदारसंघ आहे ना, तो खऱ्या अर्थाने मगाशी मी जसं तुम्हाला सांगत होतो एक जिवंत उदाहरण आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एका ब्रीदवाक्यावर चालतो की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी. पक्षाने आदेश दिल्यानंतर गोपाल शेट्टी साहेब सारखे सिनियर लीडर त्यांनीही पूर्णपणे ताकदीने त्या मागे संजय उपाध्यायांच्या मागे राहिले आणि संजय उपाध्यायांचं काम हे पक्षामध्ये अतिशय ताकदीने राहिले. आता पाठांतर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांनी आपला गड राखलाय. इस्लामपूरमध्ये पुन्हा पाचव्यांदा आपण बघतोय जयंत पाटील मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनू शकतील, त्यांच्या हातात ड्रायव्हिंग गेलंय असं खूप बोललं गेलं. खरं तर स्वाभाविक आहे, प्रत्येकाला असं वाटणं की यावेळेस मला ती संधी मिळेल मुख्यमंत्री पदाची. जयंत पाटील त्या रेसमध्ये होते. निशिकांत पाटलांनी त्यांना कडवी लढत दिली होती, हे तितकंच खरं.